वाजलेले सकाळचे 6 आणि मी थोडीशी ना विंडो ओपन करून बघितलं तर बाहेर ना थोडासा अंधारच वाटत होता, कारण सध्या पावसाळा चालू आहे आणि त्यामुळे काय होते, पाऊस पण येत जात राहतो ना, म्हणून बहुतेक थोडासा अंधारच वाटत होता. असो, त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही ते बघू शकता ताईंनो, रात्रीच मी किचन क्लीन वगैरे करून ठेवलेलं होतं, त्यामुळे एकदम छान वाटत होतं. जेव्हा बघा सकाळी आपण उठतो ना असं छान आणि क्लीन किचन बघतो ना, तर मनाला वेगळंच समाधान भेटतं. असो, त्यानंतर 6 ते 6:30 मी या टायमातनं माझं आवरून घेते, म्हणजे आंघोळ वगैरे करणं असो किंवा मग बाकी केस वगैरे विंचरणं असो, ते सगळं करूनच नंतर मी किचनमध्ये येते. कारण मग एकदा किचनमध्ये काम करायला लागलं ना बघा, तर मग सगळं काम व्हायला उशीर होतो आणि मग मी माझं स्वतःचंच आवरायचं विसरून जाते. कारण मग घरातली सगळी कामं व्हायला 11, 11:30 वाजतात. त्यामुळे मग थोडासा वेळ न स्वतःसाठी मी सकाळचा काढते. या वेळेमध्ये मी माझं आवरून घेते आणि नंतर मग किचनच्या कामाला लागते. असो, त्यानंतर आता इथे बघू शकता तुम्ही थोडंसं ना हे जे शेल्फ आहे ना ग्लासचा, तर त्यावर थोडेसे डब्बे इकडे तिकडे ठेवलेले होते, मग ते व्यवस्थित केले आणि इथे ना मी माझ्यासाठी चहा बनवत आहे. कारण बघा सकाळी मला थोडासा का होईना पण चहा घ्यावाच वाटतो, तर आता मी इथे माझ्यासाठी चहा ठेवत आहे. त्यानंतर ना काउंटर टॉपवर एकदा मी कपडा वगैरे मारून घेतला आणि रात्री किती जरी किचन क्लीन केलं ना बघा, तर सकाळी एकदा मी पुसूनच घेते किचन आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते. तर इथे आता मी माझ्यासाठी चहा बनवत आहे. आणि आज न सकाळपासून पाऊस नव्हता, तुम्ही मला चांगले आज पाऊस नाहीये आणि लगेच पाऊस चालू झालाय बघा, दाखवते तुम्हाला. पाऊस चालू झालाय. नमस्कार ताईंनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. हा बनवली आहे बघा आणि आयुषचा टिफिन पण मला बनवायचा आहे, तर आता पटकन टिफिन पण बनवून घेते. तर आता ना चहा वगैरे बनवून झाला आणि तुम्ही पण या ताईंनो चहा वगैरे प्यायला. नंतर ना ही जी भांडी होती मी रात्री घासलेली, ती मला आत्ता ट्रॉलीमध्ये लावायची होती, पण शिव उठून बसेल ना, त्यामुळे मग मी काय केलं, ती भांडी वगैरे दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवली. जेव्हा माझं स्वयंपाक वगैरे होईल, शिव उठेल, त्यानंतर सर्व भांडी मी ट्रॉलीमध्ये लावून घेईल. आणि मला ना थोडासा काउंटर टॉप खाली पण पाहिजे असतो सकाळी, कारण मग माझं किचन लहान आहे ना, त्यामुळे मग स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी थोडीशी आपल्याला जागा वगैरे मिळते काउंटर टॉप खाली असल्यास. आणि भांडी वगैरे मी लावले ना आत्ता, तर मग शिव लगेच आवाजाने उठतो, कारण मग ट्रॉल्या ते खेचणं लावणं परत त्याचा आवाज येतो ना, म्हणून. आणि आरूची आज स्कूल आहे, तर मला आरूसाठी आता टिफिन वगैरे पण बनवायचं आहे. तर आरूच्या टिफिनसाठी मी बनवत आहे भेंडीची भाजी आणि चपाती. सोबतच मी माझा चहासुद्धा घेत आहे, कारण बघा बसून चहा घेतलं ना, मग मला असं वाटतं की मग परत उशीर होईल आणि आरूचा टिफिन बनेल की नाही, त्यामुळे मग चहा वगैरे मी स्वयंपाकाची तयारी करतच घेते, म्हणजे टिफिनची तयारी करतच घेते. आणि आरूला ना मी थोडंसं लेटच उठवते, कारण बघा मुलांची झोप पण पूर्ण व्हायला पाहिजे ना, त्यामुळे. आणि एवढं सकाळी त्याला उठून काही म्हणजे काम पण नसतं, कारण टिफिन वगैरे मी बनवते, बॉटल ते सगळं भरते आणि नंतरच त्याला उठवते. 7 वाजता जरी तो उठला ना, तरी त्याचं आरामशीर सर्व आवरून होतं, म्हणजे आवरणं वगैरे होतं, म्हणून. तर आता मी सगळी भेंडी वगैरे ना बारीक अशा पद्धतीने चॉप वगैरे करून घेत आहे. तर ना सर्व भेंडी मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली. त्यानंतर ना आरूला मिरच्याची भेंडी केलेली आवडती, त्यामुळे ना मग 5-7 मिरच्या घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 5-7, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे घेऊन अशा पद्धतीने ना त्याचा ठेचा वगैरे बनवून घेतला. सुरुवातीला ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर 1 चमचा जिरे आणि मोहरी टाकायची आणि त्यानंतर ना बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतरच भेंडी वगैरे टाकून घ्यायची. तर आता मी सगळ्यांसाठीच इथं
भेंडीची भाजी बनवत आहे, कारण मग थोडीशी आत्ता बनवा परत बनवा त्यापेक्षा ना सगळ्यांना अशा पद्धतीने बनवलेली आवडती, म्हणून मग एकदाच बनवून घेत आहे. नंतर ना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक ना झाकण लावून आपल्याला 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे. त्याआधी यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकले, कारण जे आपण ठेचा बनवून घेतलेला आहे ना ते भेंडीमध्ये टाकणार आहोत, म्हणून लाल तिखट खूप थोडंसं टाकले. त्यानंतर ना इथे आरूची ना बॉटल वगैरे मी भरून घेत आहे आणि आता मला आरूला उठवायचं सुद्धा आहे. तर लगे हात मी एक चपाती पण त्याच्यासाठी करून घेतली, कारण मग परत उशीर होईल म्हणून ते काही दाखवायचं विसरून गेले मी ते. तरी ते बघू शकता आता भाजी वगैरे पण झालेली आहे. वरतून थोडासा ठेचा टाकलेला आहे. ठेचा मी लास्टला यासाठी टाकते, कारण बघा मग भेंडी शिजायला वेळ लागतो आणि घरामध्ये पूर्ण ठसका होतो आणि सगळे झोपलेलेच असल्यामुळं ना, तर सकाळी सकाळी मग ते घरातलं वातावरण कशाला बिघडवायचं ठसका करून, म्हणून मग आधी भेंडी शिजून घेते झाकण लावून. त्यानंतर मग त्यामध्ये मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ टाकते आणि 1-2 मिनिट ठेवलं ना तर आपली भेंडीची भाजी तयार आहे. नंतर ना तेल संपलं होतं, म्हणून मग बॉटलमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं. तर आता मी आरूला उठवलं आणि आरूचं टिफिन बॉटल वगैरे सगळं रेडी करून ठेवलं. तर इथे ना आरूची आंघोळ वगैरे झाली होती, तर मग आरूचं थोडंसं मी आवरून देत होते. तसं तर तो हाताने पण आवरतो, पण व्यवस्थित आवरत नाही, त्यामुळे मग मी व्यवस्थित त्याचं आवरून देत असते. आणि आज ना आरू थोडासा नाराज झाला माझ्यामुळे, कारण त्याची जी बॉटल होती स्कूलची ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती थंड होण्यासाठी आणि तो बर्फ होऊन बसली. मग त्याचं झाकण काही निघत नव्हतं आणि त्याला ती बॉटलच न्यायची होती स्कूलमध्ये, म्हणून मग थोडंसं ना पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ती बॉटल ठेवली, त्याचं झाकण काढलं आणि त्याला त्याची बॉटल दिली. कारण बघा आपल्याला कसं पण चालतं, पण मुलांना आजकाल अजिबात नाही. माझ्या स्कूलच्या टायमाला ना तर आम्ही 10 रुपयावाली बॉटल घेऊन जात होतो स्कूलला, जी थम्सअप किंवा मग स्प्राईटची असायची. पण आत्ता अजिबात तसं चालत नाही, मुलांना व्यवस्थितच पाहिजे. कोणत्याही बॉटलचं झाकून दुसऱ्या बॉटलला लावलेलं जमत नाही, जे आहे ते व्यवस्थित आणि परफेक्टच पाहिजे असतं बघा. तर आता आरूच्या बॅगमध्ये ना बॉटल आणि टिफिन ठेवला मी, कारण आरूची आता व्हॅन येईलच 5 मिनिटामध्ये. बाकीचा स्वयंपाक बाकी आता ते करून घेते आणि आरू ना आवरले बघा. काय म्हणशील सगळ्यांना, सगळ्या मावशांना आत्यांना काय म्हणशील? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. टिफिन बॉटल वगैरे सगळं ठेवलंय आणि टिफिन फिनिश करून ये, ठीक आहे? आरू रेडी झालाय आता स्कूलला जायला. अजून काय उठलंच ना झोपेतून? इकडे बघ, इकडे इकडे इकडे. गुड मॉर्निंग पिलू. इकडे बघ कसं झोपलंय बघा, पप्पा कसं झोपलंय. अगं लाजतंय इकडे. झोपच नाही झाली आमच्या बाळाची, झोपच नाही झाली माझ्या पिल्लूची अजून, है ना? आता मी जाते किचन मध्ये आणि अहो उठले आहेत, तर त्यांच्यासाठी ना चहा वगैरे बनवते. आणि शिव पण उठलाय, पण एवढे नाटकं करतोय ना पप्पापाशी बसलाय. आज आरूच्या स्कूल मध्ये जायचं. त्याला नवीन युनिफॉर्म आलाय ना, ते घ्यायला लागेल. ठीक आहे, चला. किती वाजता जायचं? 10 वाजता. चला, तोपर्यंत माझं पण आवरून घेते, मग जाऊ स्कूल मध्ये. तर आता अहो पण उठले होते आणि आरूची व्हॅन यायला पण 5 मिनिटं होते. तर मी म्हणलं चला पटकन चहा वगैरे बनवून घेऊयात. आता मी तर चहा घेतला होता, पण ह्यांनी चहा नाही घेतलेला आणि आयुष्ण पण नाही. तर मी म्हणलं मग आरू पण थोडेसे टोस्ट वगैरे काहीतरी खाऊन जाईल. नॉर्मली बघा आरू पोळी भाजी सकाळी खाऊन जातो, पण माहिती नाही आज त्याचा मूड नव्हता. तर तो म्हणला मम्मा मला आज काही नाही खायचं, फक्त टिफिन वगैरेच दे. आणि असंच मी त्याला नाही जाऊ देऊ शकत, तर त्यामुळे मग थोडासा चहा वगैरे करते, जेणेकरून ते काहीतरी एखादं बिस्किट किंवा मग टोस्ट वगैरे खाऊन जाईल. कारण बघा इंटरवल ना स्कूलमध्ये 10-10:30 वाजता होते आणि तोपर्यंत कसं मुलांना भूक लागते ना, म्हणून. आणि इथे मी तुम्हाला दाखवत होते दुधावर किती छान साय आली होती. तर एवढी मलाई निघाली ना, तो वाटी भरून मग मी ती साईडला ठेवली. आणि आज मला घेवरची रेसिपी पण बनवायची आहे, तर त्यामुळे मग त्यामध्ये यूज करायला मला होऊन जाईल मलाई, म्हणून मग मी साईडला काढून ठेवली. आणि आता ह्यांना चहा वगैरे नेऊन देत आहे. तर आता
आरुनं चहा वगैरे घेतला, त्यानंतर तो स्कूलला गेलेला आहे. आता टायमिंग सांगते तुम्हाला, आता वाजलेले आहेत 8 आणि ह्यांचा पण चहा वगैरे घेऊन झाला होता. तर मग शिव उठला, मग शिवसाठी मी दूध वगैरे त्याला प्यायला दिलं आणि आता मी बनवत आहे पोळीचा उपमा. पोळीचा उपमा बनवण्यासाठी ना सुरुवातीला ज्या रात्री राहिलेल्या चपात्या असतात ना बघा, 2 ते 3 चपात्या उरल्या होत्या, तर मी त्या अशा पद्धतीने ना तोडून घेतल्या आणि थोडंसं टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलं. जर आपण पूर्ण वरपर्यंत मिक्सरचं भांडं भरलं ना आणि नंतर मिक्सरमधून ग्राइंड केलं ना तर मिक्सर खराब होतं आणि माझ्या हाताने तरी 2दा मिक्सर हे उपमा करायच्या चक्करमध्ये खराब झालं. त्यामुळे मग ते सांगत होते इथे मी की ना जेव्हा पण तुम्ही पोळीचा उपमा वगैरे बनवाल ना तर थोडंसं ना ते चपातीचे कुटके थोडे कमी टाका आणि नंतर ग्राइंड करून घ्या, जेणेकरून मिक्सर खराब नाही होणार. असो, त्यानंतर इथे बघू शकता कढईमध्ये मी तेल, जिरे, मोहरी टाकले, त्यानंतर कढीपत्ता टाकला, बारीक चॉप केलेला कांदा टाकला आणि थोडंसं फ्राय होण्यासाठी ठेवलेलं आहे. जेव्हा कांदा ब्राऊन होईल ना त्यानंतर मग सर्व मसाले वगैरे टाकायचेत. साईड बाय साईड मला फोडणीचा भात पण बनवायचा होता, त्यामुळे मग तिकडे पण पॅन ठेवला आणि इथे बघू शकता कांदा ब्राऊन झाला होता. नंतर त्यामध्ये ना थोडंसं लसण, 2-4 मिरच्या आणि थोडेसे जिरे टाकून मी बारीक करून घेतले आणि ते यामध्ये टाकले. चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेली आहे. तर आपण बारीक केलेली मिरची यूज केलेली आहे, त्यामुळे आपण लाल तिखट यामध्ये टाकणार नाही आहेत. फक्त हळद आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. वरतून कोथिंबीर वगैरे सोडायची. म्हणजे हे पोळीचा उपमा ना एवढा छान बनतो ना की पोहे वगैरे आपण खातो ना बघा, अगदी तशाच पद्धतीने बनतात. तर इथे बघू शकता साईड बाय साईड पॅन पण थोडा गरम झाला होता. नंतर त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी टाकलं, बारीक चॉप केलेला कांदा, थोडंसं लाल तिखट टाकलं, हळद, चवीनुसार मीठ टाकला आणि रात्रीचा थोडासा भात उरलेला होता ना ते यामध्ये टाकला आणि मस्तपैकी फोडणीचा भात वगैरे करून घेतलेला आहे. वरतून थोडेसे शेंगदाणे टाकलेत आणि कोथिंबीर सोडली. तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि मस्त दिसत आहे भात. तर इथे बघू शकता सोबतच पोळीचा उपमा पण झाला होता, तर मग त्यावर पण थोडेसे शेंगदाणे आता कोथिंबीर टाकलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने उपमा केला ना तर ह्यांना खूप आवडतो. म्हणजे पोहे जरी मी त्यांना दिलं ना ह्या उपम्यासोबत तरी पण ते खाणार नाहीत, म्हणतील मला उपमाच दे. तर त्यांना एवढा आवडतो हा पोळीचा उपमा आणि खूप छान बनतो. तुम्ही पण कधी ना करून पहा अशा पद्धतीने. रात्री एखाद्या चपात्या वगैरे उरतात ना बघा, तर फेकून न देता आपण अशा पद्धतीने उपमा वगैरे बनवू शकतो. तर लगे हात ना सर्व भाज्या जे झालतं ना ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत होते. तर उपमा आणि भात मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला. त्यानंतर भेंडीची भाजी पण एका बाउलमध्ये काढून ठेवली आणि आता मला कणिक वगैरे मळून घ्यायचं आहे. तर त्याआधीनं मी किचनमधलं थोडंसं आवरून घेते, कारण मग थोडंसं आवरलं ना तर मग मला पण काम करायला सोपं जातं म्हणून. माझं सगळं स्वयंपाक वगैरे करून झाला आणि टायमिंग दाखवते तुम्हाला. तर हे बघा इथे बघू शकता 9 वाजलेत. तर आता मी आहोंसाठी ताट वगैरे वाढून घेत आहे आणि आज जेवणामध्ये आहे पोळीचा उपमा, भेंडीची भाजी, चपाती आणि फोडणीचा भात. सर का आणि हे बघा शिवचं पण आवरले. शिव आवरले तू? गाडी घे ना पलीकड, पप्पाला जेवायला वाढायचंय. तर स्वयंपाक वगैरे झाला ना लगेच मी शिवला जेवू घातलं आणि ह्यांनी तोपर्यंत ना नंतर शिवला आंघोळ वगैरे घातली आणि ह्यांनी जेवण करत आहेत. तर मी पण थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला आणि पोळीचा उपमा तर एवढा छान झाला होता ना, तर मग मी उपमा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मी माझं आवरलं, कारण आता जायचं आहे आम्हाला आरुच्या स्कूलमध्ये. आणि पिल्लू बघू शकता बाहेर जायचं म्हणलं ना एवढं खुश होतं ना तो. बस तर आता आम्ही आरुच्या स्कूलमध्ये जात आहोत. तर आता आम्ही आरूच्या स्कूलमध्ये आलोत आणि ह्या ऑफिसमध्ये थोड्या वेळ आम्ही थांबलो. त्यानंतर आरूचं युनिफॉर्म वगैरे घेतला आणि हे प्रिन्सिपलचं ऑफिस नाही आहे, प्रिन्सिपलचं ऑफिस दुसरे आहे. इथे ना जे काही बुक्स वगैरे येतात, युनिफॉर्म येतात ते इथे मिळतं. तर मग तिथून घेतलं ते आणि नंतर आरूचे जे क्लास टीचर आहेत ना त्यांना पण जाऊन थोडंसं बोललं की आरू अभ्यास वगैरे करत आहे की नाही ते सगळं विचारलं. चाललो आहोत घरी. आरूचं युनिफॉर्म वगैरे घेतलंय.
बसला तू? काय खायला? चिप्स खायला. बर, बाय कर सगळ्यांना. सारूच्या स्कूलमधनं आम्ही घरी आलोत आणि चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते ताईंनो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.